नमस्कार. मी मनीषा. आज आपण एक बोधकथा बघणार आहोत. तर पहिलं आपण लहानपणी एक बोधकथा बघायचो, की ससा आणि कासवाची शर्यत लागली आणि त्याच्यात कासव सतत हळूहळू चालत राहिलं आणि ससा मध्ये-मध्ये खात पुन्हा झोपत राहिला कासव मागे आहे म्हणून आणि कासव त्यावेळेला जिंकलं. कारण सशाला गर्व झाला होता ना, की मी खूप जोरात पळू शकतो म्हणून. म्हणून ते मध्ये-मध्ये थांबत गेला आणि कासव मात्र हळू चालत जाऊन स्पर्धा जिंकलं होतं. आता तेच ससा कासव आत्ता नवीनच्या ह्या बोधकथेमध्ये, की त्यांची म्हणजे त्यावेळेला हारलं कुणीतरी एक हारल्याशिवाय कुणीतरी एक जिंकत नसतं. पण त्यांची मैत्री अशी अतूट राहिली, की त्याच्या पुढची मी गोष्ट आपल्याला सांगणार आहे. तर कासव हे कसं उभयचर प्राणी आहे आणि ते पाण्यातही चालतं आणि जमिनीवरही चालतं आणि ससा फक्त जमिनीवर चालतो. तर एकदा कासव पाण्यातनं असं वर आलं डबक्यातनं. वर आलं आणि ते आपलं रस्त्यानं हळू चालत होतं आणि ससा इकडच्या बाजूला होता. ते रस्ता पार करून त्याला तिकडच्या बाजूला जायचं होतं. तर त्याने इकडे-इकडे बघितलं आणि टुणकन उडी मारून ते पलीकडच्या बाजूला गेलं. जिथं कासव होतं तिथं. पण त्या कासवाला एका गाडीनं धडक मारली बघा. ते कळलं नाही हो कासव त्याला सुद्धा ते जमिनीच्या रंगाचा रंग कसा असतो त्याचा आणि ते जखमी झालं बिचारं कासव आणि कुई करायला लागलं आणि ते सशानं बघितलं की कासव जखमी झालेला आहे आणि त्यानं काय केलं मग अरे इच्छा म्हणला याला मदत केली पाहिजे रस्त्यावर कोणी नाही आहे दुसरं. तर ससा चालला होता आपलं गवत आणायला आणि त्यानं बांधली होती आपल्या पाठीवर एक टोपली आणि ससा काय टोणून उड्या मारतो हो. मग त्यानं काय केलं आता ह्याला कसं काय पोचवायचं घरी. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्या पाठीवर जी टोपली आहे त्याच्यामध्ये त्याला ते बस म्हटलं त्या कासवाला आणि ते कासवाला त्याच्यामध्ये त्यांनी बसवलं आणि ते टुणटुण उड्या मारत कासवाच्या घरी गेलं. कासवाच्या घरी त्यांनी त्याला सशाच्या घरी ते गेले आणि सशाच्या घरी गेल्यानंतर ते पण त्याची पिल्लं वाट बघत होती. आली आई आली करायला लागली आणि मग त्यांनी ती बुट्टी काढली आपल्या पाठीवरची आणि त्यातून कासव हळूहळू जखमी रक्तबंबाळ झालेलं खाली उतरलं. तर त्या पिल्लांनाही दिसलं की कोणीतरी एक जखमी आपल्याकडे हे पाहुणा आलेला आहे म्हणून. मग सशानं ते चिवचिव करत आपल्या पिल्लांना सांगितलं की याला लागलं आहे, आता आपण याला औषध पाणी करूया. रस्त्यावर मला दिसलं म्हणून मी घेऊन आलो. म्हणून त्यांनी ते काय काय गवत पाला अमुक तमुक आणलं. त्या कासवाला सगळं काय काय लावलं आणि ते कासव जरा बरं झालं. बरं झालं म्हणल्यानंतर सशाला वाटलं ह्याच्याही घरी ते कासव म्हणाला माझ्याही घरी पिल्लं आहेत. मग ते म्हणलं की ससा म्हणला अरे त्याच्याही घरी वाट बघत असतील मी याला जाऊन पोचतं करून येतो ह्याच्या घरी. मग ती पिल्लं म्हणली बरं. म्हणून मग त्याने काय केलं ससा आणि कासव निघाले हळू करत. निघाल्यानंतर काय झालं सश्यानं पुन्हा कासवाला आपल्या त्या बुट्टीमध्ये ठेवलं होतं की लगेच नको चालायला म्हणून. एवढ्यात काय झालं वाटेमध्ये एक नदी लागली आणि त्या नदीच्या तिथनं कडेनं जाताना रस्त्याच्या कडेला नदी होती. जाताना सश्याचा तोल गेला. ते पाठीवर कासव होतं ना सश्याचा तोल गेला आणि ससा पाण्यात पडला. आता कासवाला पोहायला येत होतं सश्याला पोहायला येत नव्हतं. आता काय करायचं. मग त्या कासवानं काय केलं त्या बुट्टीतून ते चाव केल्यावर त्याचे ते मित्र गोळा झाले त्या नदीतून आणि मग त्यांनी काय केलं त्या सशाच्या पाठीवरची ती दोरी सोडली त्यातली ती बुट्टी काढली आणि त्यांनी त्याला ते पाठीवरचं जे टोपलं होतं ते मुक्त केलं आणि मग काय केलं त्यांनी कासवानी सशाला घेतलं आपल्या पाठीवरती बुट्टी घेतली बांधली आणि सशाला त्याच्यावर बसवलं आणि त्या कासवाला पोहायला येत होतं आणि ससा ते कासव पोहत असं ते काठावर आलं आणि रस्त्यावर आले ते दोघंजणं. रस्त्यावर आले आणि म्हणले आता ह्याच्या घरी याला पोचवायला पाहिजे. म्हणून मग सशाला घेऊन तो कासव त्या सशाच्या घरी गेला आणि सशाच्या घरी गेला. सशाची पिल्लं पण वाट बघत होती. मग ती सशानं ती पिल्लं आई आली करायला लागली. मग ते कासवाने सांगितलं असं असं झालं मी हे घेऊन आलो. तर हे असं आहे बघा ही मैत्री अशी आहे. स्पर्धा काय हार जीत ही चालत असते पण त्याच्यात इतका पण मत्सर आणि क्रूरपणा उपयोगाचा नाही
की मी ह्याच्या पुढं कसा जाईन, मी ह्याच्या पुढं कसा जाईन. मैत्री ही अडचणीमध्ये जरी तुमची स्पर्धा झाली, हार जीत झाली, तरी ती खिलाडू वृत्तीने घेतली पाहिजे आणि वेळ पडेल तिथं आपली ही मैत्री ठेवून तिथं त्याला मदत केली पाहिजे. हे ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे. आणि अशी त्या ससा कासवाची गोष्ट, जरी कासव जिंकलेलं होतं तरी सशानं त्याला मदत केली आणि सशालाही कासवानं मदत केली. अशी ती त्यांनी मैत्री जपली. आपणही तशी मैत्री जपूया. निकोप स्पर्धा आणि निकोप मैत्री जपूया, एवढंच माझं म्हणणं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मध्ये व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे पहा. म्हणजे आपल्याला त्याच्यात काय सांगितलं आहे हे लक्षात येईल. आपण पाहताच, परंतु त्यातून लक्षात येईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या, मोकळेपणाने कॉमेंट्स द्या. मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन. आपल्या कॉमेंट्सची मी वाट बघत असते. धन्यवाद. जय श्रीराम.